नमस्कार, मी धनंजय सानप ॲग्रोवनच्या विशेष मुलाखतीमध्ये तुमचं स्वागत. यंदा मान्सून हंगामामध्ये कमी पावसाची शक्यता हवामानशास्त्र विभागाने वर्तवलेली आहे आणि त्यामुळेच यंदाच्या मान्सून हंगामात, खरीप हंगामात आपल्याकडे शेती पिकांचं कसं नियोजन केलं पाहिजे, पशुपालनाचं नियोजन काय केलं पाहिजे, यासाठीच मार्गदर्शन ॲग्रोवनच्या डिजिटल प्लॅटफॉर्मच्या माध्यमातून आपण शेतकऱ्यांपर्यंत पोहोचत आहोत. आज आपण जसं यापूर्वी वेगवेगळ्या पिकांची लागवड कशी करायची, नियोजन कसं करायचंय, पशुपालनाचं नियोजन कसं करायचं याची माहिती घेतलेली आहे. तसेच आज आपण माहिती घेणार आहोत पाण्याची नेमकी उपलब्धता जी आहे ती कशी टिकवून ठेवायची आणि त्याचं नियोजन हे खरीप हंगामात आणि त्यानंतर येणाऱ्या रब्बी हंगामात कसं करायचं, त्यासाठी कोणती पिकं निवडलेली पाहिजेत शेतकऱ्यांनी, ज्याच्यामध्ये कमी खर्चात शेतकऱ्यांचं जे काही उत्पादन आहे ते घटणार नाही आणि उत्पन्नही चांगलं मिळू शकतं किंवा टिकून राहू शकतं, या एकूणच कमी पावसाची शक्यता लक्षात घेता. आता याच विषयावरती बोलण्यासाठी आज आपल्या सोबत आहेत कृषी तज्ञ डॉक्टर दत्तात्रय वने सर. डॉक्टर वने सरांचा परिचय तुम्हाला माहित असेल की वने सरांनी वने इरिगेशन मॉडेल हे स्वतःचं निर्माण केलेलं आहे. त्याला संशोधन संस्थांनी सुद्धा मान्यता दिलेली आहे आणि त्यानंतर अनेक शेतकऱ्यांनी त्याचा वापर केला आणि सिंचनाचा योग्य पद्धतीने वापर करून त्यांची शेती फुलवली. डॉक्टर वने सर आपल्या सोबत आहेत, त्यांच्याकडूनच आपण जाणून घेणार आहोत. सर, तुमचं खूप खूप स्वागत आहे ॲग्रोवनच्या या डिजिटल प्लॅटफॉर्मवरती. धन्यवाद. सर, अर्थात पहिला प्रश्न हाच आहे की यंदा मान्सून हंगामामध्ये कमी पावसाची शक्यता वर्तवली जाते. तर आता शेतकऱ्यांकडे जे पाणी आहे त्या पाण्याचं नियोजन शेतकऱ्यांनी कशा पद्धतीनं केलं पाहिजे? तुमचं वने इरिगेशन मॉडेल त्यासाठी फेमस आहे. तर त्या अनुषंगानं, या मॉडेलच्या अनुषंगानं शेतकऱ्यांनी त्यांच्याकडील उपलब्ध पाण्याचं किंवा सिंचनाचं व्यवस्थापन कसं केलं पाहिजे? त्याची पूर्वतयारी आतापासून काय करायला हवी आहे? यंदाच्या खरीप हंगामासाठी सर्वप्रथम मी सर्व शेतकऱ्यांना शुभेच्छा देतो. आता ज्या शेतकऱ्यांकडे पाणी उपलब्ध आहे त्यांनी खरीप हंगामामध्ये जी पिकं आपल्याला घ्यायची आहेत, तर त्या पिकांच्यासाठी पाणीचं सिंचन करण्यासाठी, त्याची तहान भागण्यासाठी जी काय अवस्था पाहिजे, त्यासाठी त्यांनी खरीपामध्ये जी पीक त्यांना करायचं आहे त्याची पूर्वतयारी म्हणून जलसंधारणासाठी जमिनीची मशागत झाल्यानंतर म्हणजे रोटावेटर मारल्यानंतर जमिनीमध्ये वाफे तयार केले पाहिजेत किंवा शेताच्या बांधाच्या कडेला जर चर करता येणं शक्य असेल तर चर करून ठेवला पाहिजे, जेणेकरून जो काही पाऊस पडणार आहे, जो पहिला पाऊस येईल, तो पहिला पाऊस हा आपल्याच शेतामध्ये तो मुरला पाहिजे. याला आपण आपली शेती हे एक पाणलोट क्षेत्र म्हणून त्या शेतकऱ्यांनी विकसित केलं पाहिजे. दुसरी महत्वाची गोष्ट काय आहे की त्या शेतकऱ्याकडे संरक्षित सिंचनाची सोय विहिरीची असेल तर या पाण्याचं उपयोग त्या पिकाच्या अतिशय संवेदनशील अवस्थेमध्ये जर ड्राय स्पेल आला, मध्ये पावसाचा खंड पडला, तर ते पाणी, त्या विहिरीचं पाणी शेतकऱ्याला पिकासाठी स्प्रिंकलर इरिगेशन किंवा ड्रीप इरिगेशन देण्याची तयारी किंवा ती सुविधा शेतकऱ्यांनी स्वतःच्या शेतावर निर्माण करून ठेवली पाहिजे, असं माझं मत आहे. अच्छा. पण सर, आता याच्यासाठी शेतकऱ्यांचा एक मुद्दा काय असणार आहे की याच्यासाठी खर्च किती येऊ शकतो किंवा मग आम्हाला खूप जास्त खर्च आता या मान्सून हंगामात म्हणजे खरीप हंगामामध्ये करायचं नाहीये कारण मान्सून हंगामात कमी पावसाची शक्यता आहे. आमचा उत्पादन खर्चच वाढला तर पुढच्या काळामध्ये आम्ही आमचा उत्पादन खर्च वाढल्यानंतर आमच्या खिशाला झळ बसेल आणि पुढच्या काळात त्यातनं उत्पन्न किती मिळेल याची शाश्वती नाहीये. असा एक पेच सुद्धा शेतकऱ्यांच्या समोर निर्माण झालेला आहे. मग याच्यासाठी कमी खर्चाचे काही पर्याय असू शकतात का? याच्यामध्ये कमी खर्चाचे पर्याय जर तुम्ही विचाराल तर सिंचनामध्ये आपल्याला काहीही म्हणजे जी शेतकऱ्यांची म्हणणं आहे की खर्च वाढेल, परंतु हा जो खर्च आहे समजा तुषार सिंचनाचा खर्च आहे, हा खर्च शेवटी 20 वर्षासाठी आहे. म्हणजे त्याचं एक साधं उदाहरण देईन मी तुम्हाला की आता जर तुषार सिंचनामध्ये गुंतवणूक केली, माझं जे मॉडेल आहे ते 6 एकरासाठीचं मॉडेल आहे, ते रब्बी हंगामासाठी आहे. आता खरीप हंगाम सुरू होतोय, पण खरीप हंगामासाठी सुद्धा ते अतिशय युजफुल झालेलं आहे. खरीप हंगामातली जी काय कमी पाण्याची गरज असणारी पीक आहेत, मूग आहे, उडीद आहे, बाजरी आहे, सोयाबीन पण जर तुम्ही BBF वर जर घेतलं आणि त्याला स्प्रिंकलर पाणी दिलं तर कमी पाण्यामध्ये अतिशय चांगलं उत्पादन या पिकांचं येतं. याच्यामध्ये शेतकऱ्यांनी त्यांची स्वतःची मानसिकता ही बदलवली पाहिजे की या सिंचन पद्धतीसाठी लागणारी जी गुंतवणूक आहे, उदाहरणार्थ माझ्या सिंचन पद्धतीसाठी 6 एकरासाठी जर तुषार सिंचन संच प्लस पंप जर असेल तर 1 लाखाची गुंतवणूक आहे, परंतु ही 20 वर्षासाठी आहे. फायदा काय होईल, ही यंत्रणा त्या शेतकऱ्याने त्याच्या शेतावर बसवली की त्याचे खर्च कसे कसे कमी होतील बघा. आता त्यांनी हा 1 लाखाचा खर्च आर्थिक गुंतवणूक म्हणून करायचा आहे,
परतावा कसा मिळणार आहे हे मी कृषी अर्थशास्त्रीय दृष्टी तुम्हाला सांगतो आहे. त्याच्यासाठी काल्पनिक 2 उदाहरण मी तुमच्या समोर मांडणार आहे. एक शेतकरी असा आहे की ज्याच्याकडे तुषार सिंचन नाही आणि एक शेतकरी आहे का त्याच्याकडे तुषार सिंचन आहे. नगर तालुक्यातलं एक उदाहरण मी तुम्हाला देईल. एका व्याख्यानामध्ये त्या चासच्या शेतकऱ्यांना त्या स्प्रिंकलर इरिगेशनचं महत्व पटलं, म्हणून त्या शेतकऱ्यांनी तुषार सिंचनामध्ये गुंतवणूक केली. आता जसं तुम्हाला ड्राय स्पेलची भीती आहे, अशीच ड्राय स्पेलची भीती त्यावेळेला आली. त्या शेतकऱ्याला विहिरीला जेवढं पाणी होतं तेवढं पाणी त्यांनी स्प्रिंकलरने त्या मूग पिकाला दिलं. फरक काय झाला बघा, बटन दाबलं, पाणी डायरेक्ट पिकाला गेलं. त्याच्या शेजारचा जो शेतकरी होता की ज्याच्याकडे स्प्रिंकलर इरिगेशन नव्हतं, त्या शेतकऱ्याची गंमत अशी झाली की तो पंप चालू करायचा आणि 1 तासाभरामध्ये दांडातनं पाणी कुठेतरी जायचं आणि विहिरीचं पाणी संपून जायचं. तो जो ज्याला आम्ही सांगडा म्हणतो ना, दररोज पाणी येणार आहे विहिरीमध्ये. अशा रीतीनं त्या शेतकऱ्याला काही मुगाचं पीक निघालं नाही, परंतु ज्याने स्प्रिंकलर इरिगेशनचा वापर करून विहिरीचं पाणी डायरेक्ट पिकाला दिलं त्याला 3 क्विंटल एकरी मूग निघाला. हे उदाहरण मी मुद्दाम तुम्हाला का सांगितलं की आपल्याला आता शेतकऱ्यांना हा पर्याय ठेवताच येणार नाही. म्हणजे शेतकऱ्यांनी त्यांचं स्वतःचं विहिरीतलं जे पाणी आहे, बोरवेलचं जे पाणी आहे ते त्यांनी तुषार सिंचन किंवा ठिबक सिंचनाने वापरणं अतिशय अनिवार्य आहे. त्याला पर्याय नाही. अच्छा. पण आता सर ठीक आहे, तुम्ही खर्चाच्या बाबतीतही सांगितलं की ही गुंतवणूक आहे, हा खर्च आत्ता करावा लागेल, परंतु ती काहीतरी दीर्घकाळासाठीची गुंतवणूक असणार आहे. दुसरा एक प्रश्न शेतकऱ्यांच्या मनात या मान्सून हंगामामध्ये हा पण आहे, खरीप हंगामात, की मान्सून हंगामात जर का पाऊस कमीच असणार आहे तर मग आता कोणत्या पिकांची निवड केली पाहिजे जेणेकरून आम्हाला सिंचनाचं व्यवस्थापन सुद्धा सोप्या पद्धतीने करता येऊ शकतं. तर यासाठी पिकं कोणती निवडली पाहिजेत? खरीप हंगामातले कालावधीनुसार आपण जर विचार केला तर कमी कालावधीचे 2 पिकं आहेत, मूग आणि उडीद. अतिशय कमी दिवसामध्ये निघतात, त्यांची पाण्याची गरज फार कमी आहे. कदाचित पाऊस नियमितपणे जर झाला तर ते पिकं पावसावर येऊ शकतील. पावसाचा खंड पडला आणि शेतकऱ्याकडे विहिरीमध्ये पाणी जर उपलब्ध असेल तर तो तुषार सिंचनाने या पिकांना अतिशय चांगल्या पद्धतीने पाणी देऊ शकतो. बाकीचे दुसरे 2 पिकं असे आहेत, बाजरी आहे आणि तूर आहे. परंतु कालावधीचा विचार केला तर तुरीला जास्त कालावधी लागतो, बाजरीला मूग आणि उडदापेक्षा जास्त कालावधी लागतो. पण माझ्या माहितीप्रमाणे मूग, उडीद, बाजरी आणि तूर या 4 पिकांचा विचार शेतकऱ्यांनी खरीप हंगामामध्ये केला पाहिजे. पाण्याची कमी उपलब्धता असेल तर तूर पिकासाठी तुम्ही ठिबक वापरू शकता आणि पेअर ड्रॉ पद्धतीने आपण जर ब्रॉड बेसवर जर काही एखाद्या पिकाची योजना केली तर त्याच्यावर सुद्धा आपल्याला ठिबकचा वापर करता येतो. बाकी शेतकऱ्यांनी जर भुईदंडाने शेती करायची आहे आणि माझ्याकडे उपलब्ध जे पाणी ते मला भुईदंडाने शेतीला द्यायचं आहे, असा जर शेतकऱ्यांचं याच्यात आम्हाला पर्याय सुचतो. आमच्याकडे विहीर पाणी आहे परंतु आमच्याकडे ठिबक नाही, तुषार नाही, आम्हाला काहीतरी याच्यामध्ये पर्याय व्यवस्था सुचवा. तर त्याच्यामध्ये एक पर्याय व्यवस्था आपल्याला अशी सुचवता येईल की सरीवारंभा पद्धत जी आहे त्या सरीवारंभा पद्धतीवर पीक लावायचं आणि अल्टरनेट साईडला पाणी द्यायचं, एकाडेक साईडला पाणी द्यायचं. पाणी जर कमी असेल तर शेवटी पाणी कमी याचा अर्थ काय की त्या विहिरीमध्ये आज जर आपण तो सांगळा उपसला म्हणजे 2 तासाचा 3 तासाचा पाण्याचा सांगळा उपसला आणि उद्या परत 24 तास नंतर त्या विहिरीमध्ये पुन्हा 2-3 तासाचं पाणी येत आहे, अशी परिस्थिती जर शेतकऱ्याची असेल तर त्यांनी एकाडेक सरी भिजवत त्याचं इरिगेशन केलं पाहिजे. पण सर आता हे कमी पाण्यासोबतच कमी खर्च हा सुद्धा त्यांचा कन्सर्न तिथे सुद्धा असणारच आहे की कमी पाण्यात कमी कालावधीत अशी येणारी पिकं आणि त्याच्यातही कमी खर्च. तर ह्या सगळ्याचा विचार करता म्हणजे तिन्ही निकषांवरती उतरणार एक पीक असं कोणतं सांगता येईल आपल्याला? मूग आणि उडीद. मूग आणि उडीद हे मूग आणि उडीद हे 2 पिकं खरीपामध्ये अतिशय शॉर्ट ड्युरेशन कमी खर्चाचे. फक्त मुगाला शेंगा तोडण्याला मात्र खर्च जास्त आहे. तो उडीद तर आपण हार्वेस्ट करू शकतो डायरेक्ट याच्या मळणी मशीन मधून. मुगाचा मात्र शेंगा तोडण्याचा खर्च आहे थोडासा. आता मजुरांची समस्या वाढत चाललेली आहे, पण ज्या ज्या ठिकाणी शेतकऱ्याकडे स्वतः काम करणारे जरी असतील तर त्यांनी या पीक पद्धतीचं निवड करायला काही हरकत नाही. बाजरी एक पीक आहे, अतिशय कमी कालावधीचा आहे, कमी पाण्याचा आहे. थोडा थोडा जरी पाऊस रिमझिम पाऊस जरी पडला तरी त्या ओलाव्यावर बाजरी खूप छान येऊ शकते. तूर एक खूप चांगलं पीक आहे, परंतु त्याला पाण्याची गरज आहे आणि त्याच्या संवेदनशील अवस्थेमध्ये म्हणजे फुलकळी येताना दाणे भरताना त्याला जर आपण ठिबक सिंचनाने पाणी देऊ शकलो तर तुरीपासून आपल्याला खूप चांगलं उत्पादन मिळू शकतं. बरोबर आहे. पण आता याच्यामध्ये दुसरा एक मुद्दा असा सुद्धा आहे की महाराष्ट्राच्या वेगवेगळ्या भूप्रदेशामध्ये वेगवेगळ्या प्रकारची जमीन आढळते.
म्हणजे सगळीकडेच काही काळी कसदार जमीन नाहीये, काही ठिकाणी हलक्या प्रतीची जमीन असते, काही ठिकाणी पांढरट, मुरमाड अशी जमिनीचे हा प्रकार आहेत वेगवेगळे. हो, तर बरोबर यासाठी बरोबर. ते ते पण लक्षात घेऊन पिकांचं नियोजन कसं केलं पाहिजे? एकदम हलकी जमीन जर असेल, तर ती जितकी हलकी जमीन तितकं वारंवार पाणी तिला द्यावं लागतं. बरोबर. हा हलक्या जमिनीचा फार मोठा दोष आहे. म्हणजे जितकी हलकी जमीन याचा अर्थ काय, की त्याची पाणी धारण क्षमता कमी आहे. मग कमी त्याच्यामुळे आहे. तिथं वारंवार पाणी द्यावं लागतं आपल्याला. मग ते पाणी देताना अडचणी येऊ नयेत म्हणून माझा आग्रह होता, की ते तुषार सिंचन पद्धतीने ते शक्य होतंय. परंतु जर शेतकऱ्यांकडे तुषार सिंचन पद्धती नसेल, तर त्याच्यामध्ये हलक्या जमिनीमध्ये हे हे मूग, उडीद वगैरे हे पिकं हे सगळे हलक्या जमिनीची पिकं आहेत. आणि भारी जमीन ज्या शेतकऱ्याकडे आहे, भारी जमीन म्हणजे त्याची पाणी धारण, ज्याला डीप ब्लॅक कॉटन सॉइल म्हणतो आपण, त्याची पाणी धारण क्षमता खूप चांगली आहे. अशा ठिकाणी मात्र तुम्ही बाजरी करू शकता, तूर करू शकता. उलट त्या ठिकाणी पाणी साचून राहणार नाही याची काळजी घेणं फार गरजेचं आहे. आणि तूर जर तुम्ही BBF वर घेतली, ड्रिपचा जर वापर केला, तर तुरीला फार चांगल्या पद्धतीने संरक्षित सिंचन मिळतं आणि त्याच्यापासून उत्पादकता आपल्याला जास्त मिळते. खरीप हंगामामध्ये जी काही पिकं लागवड केली जाईल आता, शेतकरी हम्म, त्यांच्या पद्धतीनं त्यांच्या पाण्याच्या उपलब्धतेनुसार पिकं निवडतील. पण आता तुषार आणि करतील. ठिबक याचं गणित जर का हो, बघितलं, तर पिकाच्या हो. कुठल्या स्टेजमध्ये किती पाणी वापरलं पाहिजे, कशा पद्धतीने वापरलं पाहिजे, याचं मार्गदर्शन आपल्याला शेतकऱ्यांना करता येईल का? कारण की लागवडीच्या काळात किती वापरलं पाहिजे, मध्ये हो, जर का हो, फुल हो. धरण्याच्या प्रक्रिया असतील किंवा पुढे त्याला काय पापडी धरणं म्हणू, अशा स्टेज हो, वाईज हो, हो. आपल्याला पिकांचं सांगता येईल का खरीपांच्या? हो, हो. निश्चित सांगता येईल. इस्रायलचे रुवेन स्टेनहार्ट नावाचे शास्त्रज्ञ माझ्या शेतावर आलते आणि भुईमुगाचं पीक होतं. त्यांनी मला विचारलं, की "डॉक्टर कसं पाणी देता?" तर मी त्यांना म्हटलो, की "बुवा 12 दिवसांनी 4 तास पाणी देतो." उन्हाळी भुईमुग होता. 12 दिवसांनी 4 तास पाणी देतो. त्यांनी एक सुंदर उत्तर मला सांगितलं. ते म्हणे, "डॉक्टर काय करा, 12 दिवसांनी 4 तास जे पण तुम्ही पाणी देताय ना, तर 3 दिवसांनी 1 तास देता येईल का याचा विचार करा." बरं. बघा याच्या मागे फार मोठं गणित दडलेलं आहे. म्हणजे ठिबकवरची पिकं जी यशस्वी झाली त्याच्या मागचं गणित याच्यामध्ये दडलेलं आहे. आणि तुमचा जो प्रश्न होता आत्ताचा, तुम्ही मला जो प्रश्न विचारला आता, तो प्रश्नाशी निगडीत मला तुम्हाला सांगायचं आहे ते, बरोबर? हो. तर कसं मोजायचं? याचं सगळ्यात महत्वाचं गंमत अशी आहे, की समजा उडीद पीक आहे, मूग पीक आहे, तूर पीक आहे, कपाशी पीक आहे, हे खरीपातली पिकं आहेत. बरोबर? हं, आता ते हं, पीक पाण्यावर आलं, हे शेतकऱ्याला ओळखता आलं पाहिजे. तर हं, पीक पाण्यावर यायचं एक मस्तपैकी उदाहरण असं आहे, की दुपारी 12 वाजता किंवा 2 वाजता ऊन असताना जायचं. त्या पिकाची पानं हं, जर मलूल पडलेली असतील, तर ते पीक हं. पाण्यावर आलंय. बरोबर? ओके. सकाळी ते हं, पान तुम्हाला फ्रेश दिसेल. संध्याकाळी तुम्हाला ते पान फ्रेश दिसेल. कपाशीचा असो, तुरीचा असो. परंतु दुपारी उन्हाच्या वेळेला तुम्ही ज्यावेळेस जाल, ते जर मलूल झालेलं असेल, तर ते पीक पाण्यावर आलं. हा पहिला ठोकताळा. आता हं, हा ठोकताळा दिल्यानंतर त्या शेतकऱ्यांनी ठिबक असो किंवा तुषार असो, 1 तास 2 तास पाणी देऊन बघायचं. पाणी दिलंय. हं, ते 2 तासाचं पाणी दिल्यानंतर पुन्हा त्या शेतकऱ्यांनी रोज दुपारी 2 वाजता जायचं आणि चेक करायचं की ते पान कधी मलूल पडतंय. हलकी जमीन हं, असेल तर ते 3 दिवसांनी मलूल पडेल. थोडी भारी हं. जमीन असेल, मध्यम भारी, ते 4 दिवसांनी मलूल पडेल. कारण का? त्या जमिनीची पाणी धरून ठेवण्याची क्षमता जास्त. आणि अतिशय चांगली जमीन बरोबर. असेल, तर कदाचित ते 15 दिवस ते पान मलूलच होणार नाही. हा हं, ठोकताळा शेतकऱ्याला शिकून घ्यावा लागेल. आणि याच्यासाठी मग कोणत्याही गोष्टीची गरज नाही ती. फक्त त्याच्यामध्ये हं. जे पायखत आपण ज्याला म्हणू, जसं एखाद्या हॉस्पिटलमध्ये डॉक्टरांना राउंड रोज करावा लागतो, तसं शेतकऱ्यांनी तो रोज राउंड त्याचा केला पाहिजे, की माझं पीक पाण्यावर आलंय का? माझी जमीन पाण्यावर आली का? हं. जमिनीमध्ये सुद्धा तो उचकून त्याचा मुटकुळा जर होत असेल त्या खालच्या हो, मातीचा, तर ती पाण्यावर नाही हो. येते पीक असं समजायचं. परंतु जमिनीला भेगा पडलेल्या आहेत, जमीन कडक झालेली आहे, तर ते पीक पाण्यावर आलेले आहे. हे समजून घ्यावं लागेल. म्हणजे याचा दृष्टांत असा आहे, की लहान बाळाला त्याची आई वाटी चमच्याने पाणी पाजते. शाळेत गेलेला हं. मुलगा डबण्याने पाणी घेतो, ग्लासामध्ये पितो. मी व्याख्यान देताना घोट-घोट बाटलीने पाणी पितो किंवा तांब्याने पितो आणि घाम गाळणारा शेतकरी सर्व्हिस तोंडाला लावतो. बरोबर. त्याप्रमाणे त्या पिकाची गरज जी आहे, तुम्ही तुम्ही म्हणता त्याप्रमाणे त्या पिकाची गरज ही ठरलेली आहे. त्यावेळी त्याची पाण्याची गरज पण ठरलेली आहे. समजा कोणतंही पीक सुरुवातीचं असेल तर त्याला कमी पाणी लागेल. फुलोरा अवस्थेमध्ये त्याला जास्त पाणी लागेल. दाणे भरण्याच्या अवस्थेमध्ये जास्त पाणी लागेल. आणि हे पाणी हं. शेतकऱ्याला मोजमाप शिकावंच लागेल. की आता हे सगळं करत असताना शेतकऱ्यांच्या मनात तुम्ही तुषार आणि ठिबक बद्दलचा उल्लेख करतायत, तर शेतकऱ्यांच्या मनात असंही असतं, हो. की आता एकदा ठिबक आणि तुषार लावून दिलं,
की आता पुढच्या काळात हो. काही गरज नाहीये, काही त्याचं एकदा झालं पाण्याचं व्यवस्थापनच झालं आणि आमच्या सगळा काही जो काही ताण आहे पाण्याचा तो मिटणार आहे, अशी एक धारणा असते किंवा असा हो, समज हो. रूढ झालेला आहे आपल्याकडे. तर याच्याबद्दल तुम्ही काय सांगाल? झालेला आहे. हां, आता काय झालंय, सर्वप्रथम मी तुम्हाला शेतकऱ्यांची मानसिकता ठिबक आणि तुषारच्या बाबतीत काय-काय आहे, थोडंसं मला कोणाच्या भावना दुखवायच्या नाही शेतकऱ्यांच्या. परंतु सर्वात पहिला प्रश्न शेतकऱ्यांचा असा आहे, की आम्हाला पाणी मुबलक आहे, आम्ही ठिबक आणि तुषार का करावं? हा पहिला मुद्दा. बरोबर. दुसरा बरोबर. मुद्दा आहे, की आम्हाला ठिबक आणि तुषार करायचंय, परंतु त्याची सबसिडी किती मिळेल? मला असं वाटतं, की ह्या 2 गोष्टींमुळं ठिबक आणि तुषार संचाचं टेक्निकल अतिशय चांगल्या पद्धतीने जे त्या ठिकाणी त्याचा वापर व्हायला पाहिजे तो होत नाहीये. ऍक्च्युली तुषार आणि ठिबक का करायचं आहे? तर याच्या मागे शास्त्र आणि गणित आहे. किती सबसिडी मिळणार आहे याच्यापेक्षा तुषार सिंचन करून, ठिबक सिंचन करून माझी उत्पादकता किती वाढणार आहे? म्हणजे मी माझ्या एका एकरामध्ये किती उत्पन्न काढलं, त्याच्याऐवजी किती लिटरामध्ये उत्पन्न काढलं, याला भविष्यामध्ये महत्व असणार आहे. म्हणून मी शेतकऱ्यांना आवर्जून आग्रह करतो आहे, की निदान यावर्षी तरी त्यांनी त्या पद्धतीची मूलभूत पायाभूत सुविधा ज्या म्हणतो, त्या आपल्या शेतावर निर्माण करणं फार गरजेचे आहे. आणि शाश्वत स्थितीचा एक मूलभूत फंड आहे, की तुम्हाला दीर्घकालीन विचार करावा लागणार आहे. 5 वर्ष, 10 वर्ष. कारण की शेवटी दरवर्षीच अनुकूल राहील अशातला भाग नाही. पिकामधलं कन्सिस्टन्सी, सातत्य जर ठेवायचं असेल, पाणी आपल्याला हातात घ्यावं लागेल आणि पाणी हातात घेणं म्हणजे काय? तर बटन दाबल्यानंतर पिकाच्या मुळाला पाणी गेलं पाहिजे. सुरुवातीला मागे मी सांगितल्याप्रमाणे गुंतवणूक आहे, परंतु जसं कीर्तनकार सांगतात विनोदामध्ये काय, की आम्हाला अशी गाय द्या, जी कमी चारा खाईल, दूध जास्त देईल आणि आम्हाला मारणार पण नाही. असं असं चालणार नाही. शेतीमध्ये जर तुम्हाला नफा कमवून आपल्याला शाश्वतपणे सर्व्हायव्हर जर व्हायचं असेल, तर तुम्हाला काहीतरी त्या ठिकाणी नाविन्याची जोड द्यावी लागेल. आणि इथं तर गंमत अशी आहे, की पाणी व्यवस्थापन हा कळीचा मुद्दा आहे. पाणी व्यवस्थापन हा पीक उत्पादन वाढीतला आत्मा आहे. पाणी व्यवस्थापन कसं केलं पाहिजे शेतकऱ्यांनी, याच्यामध्ये तुम्ही आता मागे म्हटले, की आता आम्ही ठिबक केलंय, तुषार केले, पाणी लावून दिलं म्हणजे आमचं काम झालं. बरोबर आहे. नांदेड जिल्ह्यातले शेतकरी माझ्या शेतावर सोयार फेरीसाठी आले आणि त्यांनी विचारलं, की डॉक्टर आमच्या केळीची बाग आहे, जाड जमिनी आहेत, परंतु जमिनीमध्ये बुरशी फार वाढली. मी त्यांना सहज प्रश्न विचारला, की पाणी कसं देता? ते म्हणजे पाणी ठिबकने देतो, परंतु आम्ही ऑटो बसवलेले आहेत पॅनल बॉक्समध्ये. रात्री 10ला लाईट येते, सकाळी 6ला लाईट जाते. म्हणजे ऑटो चालू, रात्री 10ला ऑटो चालू होतो आणि सकाळी 6ला ऑटो बंद होतो. म्हणजे या ठिकाणी पाण्याचं मोजमाप कोणीही करत नाही. गंमत अशी आहे, आपण खरीप हंगामाच्या सुरुवातीला मी शेतकऱ्यांना आवाहन करणार आहे, की प्रत्येक पिकाची पाण्याची गरज किती आहे, त्याच्या संवेदनशील अवस्था कोणत्या आहेत, त्या संवेदनशील अवस्थेमध्ये त्या पिकाला जितकं लागतं तितकं पाणी जर आपण मोजून देऊ शकलो, तर त्याला खरं पाणी धरणं म्हणतात शास्त्रीयदृष्ट्या. आणि मग अशा दृष्टीनं एक सोपं गणित आहे, अतिशय मी एक ठोकताळा तयार केलेला आहे, की समजा तुषार सिंचनाचा माझा जो संच आहे तो 8 नोझलचा संच असतो. तर तो संच 2 केजी जर दाब तयार दिला, आपण त्या सिस्टीमवर 2 केजी दाब दिला, तर एका मिनिटाला 30 लिटर पाणी एक नोझल मारतो. 8 लिटर म्हणजे 240 लिटर झाले. आणि या संचाची मांडणी अशी असते, की आज संच चालला 4 तास, दुसऱ्या दिवशी तो उचलून ठेवतोय पुढच्या 2 पायपावर म्हणजे 40 फुटावर. मीटरच्या भाषेमध्ये 12 मीटरवर. आणि 96 मीटर लांबी आहे. 8 नोझल म्हणजे 12 मीटरला नोझल असतो. 96 मीटर लांबी, 12 मीटर रुंदी, 1152 स्क्वेअर मीटर क्षेत्र तुषार सिंचन संच माझा भिजवतो. आणि एका तासामध्ये पाणी किती देतोय तो? एका मिनिटाला 30 लिटर, 8 नोझलचं 240 लिटर आणि गुणिले 60 मिनिटं म्हणजे 1 तास, 14,400 लिटर पाणी दिलं. ठोकताळा असा आहे, की 14,400 भागिले 1152 उत्तर आलं 12.5 आणि हे म्हणजे मिलीमीटर. म्हणजे एका तासामध्ये 12.5 मिलीमीटर पाणी मी माझ्या पिकाला देतोय. आणि पिकाची पाण्याची गरज ही जमिनीच्या धारण क्षमतेवर अवलंबून. मग हा जो तुम्ही प्रश्न विचारला का हलकी जमीन आहे, तर हलक्या जमिनीमध्ये काय करावं लागेल का त्या शेतकऱ्याला 2 तास संच चालवला की ती पाणी धरून ठेवलेली जमीन आहे ती 5 दिवसापर्यंत ते पाणी पोहोच करेल. 5व्या दिवशी त्याला पुन्हा सिंचनाने पाणी द्यावं लागेल. पण आता त्याच्याकडे जर भारी जमीन असेल तर त्यांनी 4 तास जर पाणी दिलं, एका तासाला 12.5 मिलीमीटर म्हणजे 1.25 सेंटीमीटर, 4 तास म्हणजे 5 सेंटीमीटर. आणि माझ्या आता 32 वर्षाच्या अनुभवाप्रमाणे तुषार सिंचनाने एकदा 4 तास पाणी जर पिकाला दिलं तर पिकाची पुढची पाण्याची गरज ही जवळजवळ 1 महिन्यानी आहे. कोणत्या खरीपातल्या पिकासाठी. अधूनमधून पाऊस पडतोय, पण पाऊसच पडला नाही, विहिरीत पाणी शिल्लक आहे. ते पाणी जर तुषार सिंचनाने त्या शेतकऱ्यांनी दिलं,
मूग उडीद हे 1 मीटरच्या उंचीच्या खालची पिकं आहेत. उन्हाळी भुईमुग आहे, आपलं सॉरी खरीप भुईमुग आहे, सोयाबीन आहे, हे 1 मीटर उंचीच्या कमीचे क्रॉप आहेत. ह्या सगळ्या पिकांना तो शेतकरी तुषार सिंचनाने पाणी देऊ शकतो. तर अशा रीतीने मला मला आवर्जून तुषार आणि ठिबक बद्दल शेतकऱ्यांना कळकळीची विनंती करायची आहे. कृपा करा, सुरुवातीला गुंतवणूक होईल, परंतु त्याचे नंतर तुम्हाला 20 वर्षामध्ये इतके फायदे मिळतील. मी तर 1991 पासून जो तुषार सिंचन संच आज वापरतोय, 2011 पासून माझी दुसरी पिढी कार्यरत झालेली आहे. आता मुलगा आणि सुनबाई आता बघतायत. सांगण्याचा उद्देश असा आहे की कृपा करून माझी शेतकऱ्यांना कळकळीची विनंती राहील की तुम्ही ठिबक आणि तुषार ह्या पीक पद्धतीकडे वळालंच पाहिजे. बरोबर आहे. आता शेतकऱ्यांमध्ये आणखी एक समज असा सुद्धा असतो की भरमसाठ पाणी असलं म्हणजे चांगलं उत्पादन मिळतं, म्हणजे पिकाला, त्यामुळे भरमसाठ पाणी देणं हा एक भाग त्यातनं येतो. म्हणजे आता कमी पावसाचं जर का आपण बघितलं तर कमी पावसाची शक्यता वर्तवली जाते, पण तरीही काही शेतकऱ्यांकडे असणार आहे असं गोष्ट त्यांच्या डोक्यात सुरू असणार आहे की आम्हाला उपलब्ध पाणी भरपूर आहे, त्याच्यामुळे आम्ही भरपूर पाणी देणार. हा पॅटर्न किती चांगला आहे, फायदेशीर आहे का, याचा तोटा आहे काही? हे बघा, याचे तोटेच आहेत. आतापर्यंत शेतीमधले जे प्रश्न निर्माण झाले ना, ते प्रश्न फक्त केवळ अयोग्य पाणी व्यवस्थापनामुळे निर्माण झालेले आहेत. म्हणजे जे शेती परवडत नाही हे जे बिरुद आहे ना, हे मी 1991 जेव्हा माझ्या प्रयोगाने सुरुवात केली त्यावेळेला सुद्धा लोक म्हणत होते शेती परवडत नाही, आणि आजही लोक म्हणतात शेती परवडत नाही, बरोबर हा. परंतु मी मात्र 34 वर्षामध्ये ह्या सिंचन व्यवस्थेचा आधार घेऊन मी शाश्वत स्थितीचा फंडा तयार सुरू केलाय. माझा असा वादा नाही की मला प्रत्येक पिकामध्ये जास्त उत्पादन मिळतं. माझा असा पण वादा नाही की मला तोटा झाला नाही. मला सुद्धा तोटा झालेला आहे. परंतु खरीपामध्ये एक पीक पद्धतीकडे मी वळत नाही. कमीत कमी 2 ते 3 पीक पद्धती आपल्याकडे पाहिजेत. रब्बीमध्ये पण 2 ते 3 पीक पद्धती पाहिजेत. ह्या सर्वांची हिशोब आपण ठेवले पाहिजेत. हिशोबामध्ये पाण्याचा हिशोब आला, खताचा हिशोब आला, नंतर पैशाचा हिशोब आला, आणि हे सगळं जर त्या शेतकऱ्याने ठेवलं तर त्याला बरोबर कळेल भूविधानाने शेती केल्यामुळे काय काय प्रॉब्लेम तयार होतात. सगळ्यात पहिला मुद्दा असा आहे, भूविधानाने शेती करायची असेल तर रानबांधणी करावी लागते, रानबांधणीचा खर्च वाढला. पाणी धरण्यासाठी मजूर लागतो, त्याचा खर्च वाढला. लोड शेडिंग मध्ये रात्री लाईट असेल तर पाणी धरता येत नाही, त्याचा खर्च वाढला. आणि अशा रीतीनं लागवडी खालचं सगळं क्षेत्र हे लागवडी खाली येत नाही भूविधानाच्या पद्धतीमुळे. एक साधं उदाहरण मी तुम्हाला सांगेल की समजा त्या शेतकऱ्यांनी एक कांद्याची शेती केलेली आहे आणि त्याला 300 वाफे बांधावे लागलेले आहेत त्याच्या 1 एकर शेतामध्ये. ते 300 वाफे बांधण्यासाठीचा खर्च, त्या 300 वाफ्यांना पाणी जाण्यासाठी 12, का ज्या 12मध्ये तो कांदा लागवड करू शकणार नाही, त्याला उपदंड ठेवावा लागेल, मुख्य दंड ठेवावा लागेल. 30 ते 35% जागा ही लागवडी विरहित राहते. पाणी देण्यासाठी मात्र मजुरीवरचा खर्च वाढतो. आमच्याकडे 1 एकर गव्हाचं जे 5 पाणी भूविधानाने द्यावे लागतात, त्याच्यासाठी 2 पोते त्या पान भरायला द्यावे लागतात. 2 पोते म्हणजे कमीत कमी 5,000 रुपये. म्हणजे भूविधानाने शेतीमध्ये जे तोटे आहेत सर्वप्रथम तुम्हाला सांगितले. आता हाच शेतकरी तुषार सिंचनाकडे किंवा ठिबक सिंचनाकडे जर वळाला तर फायदे काय होतात बघा. पूर्णपणे जमिनीची त्याला रानबांधणी करण्याची गरज नाही, पहिला त्याचा फायदा झाला. त्या पिकाची संवेदनशील अवस्थेमध्ये किती पाणी द्यायचं याचं गणित त्याला माहित झालं, त्याच्यामुळे त्याचं पाणी शिल्लक राहिलं. आणि पाणी शिल्लक राहिल्यानंतर लागवडी खालचं क्षेत्र वाढलं. आता तो शेतकरी काय म्हणेल की माझी 6 एकर जमीन, माझ्याकडे 8 एकराचं पाणी, मी का ठिबक करायचं? तर त्याचं उत्तर असं आहे की त्यांना जर 6 एकर शेती आहे, त्यांच्याकडे मुबलक पाणी आहे, तर माझं म्हणणं असं आहे की त्यांनी उर्वरित पाणी इतर शेतकऱ्याला ते भाडोत्री म्हणजे त्याचे पैसे करू शकतात, किंवा तेच पाणी त्यांना पुढच्या हंगामासाठी शिल्लक राहील. मुद्दा ध्यानात घ्या. याच्यामध्ये काय होतंय की तुषार सिंचनाचे फायदे असे आहेत, पाणी धरण्यासाठी मजूर नाही, पिकांना मोजून पाणी देता येतं, पिकांना दिलेलं थोडंफार रासायनिक खतं आहेत, त्यातली नत्रयुक्त खतं लीच होऊन जात नाहीत. गवताच्या बाबतीमध्ये आता तणनाशकाचा पर्याय आलेला आहे, तरी पण जर खुरपणी करायची असेल तर तुषार सिंचनाच्या बाबतीवर अतिशय सुंदर खुरपणी होते. मुळासकट तण उपटून येतात सगळे. केसाळ अळी, मावा आणि तुडतुडे ह्या 3 किडी तुषार सिंचनाने अतिशय नियंत्रणामध्ये राहतात. म्हणजे थोडक्यात केसाळ अळीचा जर अटॅक तुमच्या सोयाबीनवर आलेला आहे आणि तुम्ही जर तुषार सिंचनाने पाणी दिलं तर तो पूर्णपणे त्या तुषार सिंचनाच्या पाण्याने कमी होतो. गव्हावर मावेची कीड आलेली आहे आणि अशा वेळेला तुषार सिंचनाने तुम्ही जर पाणी दिलं तर त्याच्यावरचा मावा कंट्रोलमध्ये येतो. कांद्यावर फुलकिडे पडलेले आहेत आणि अशा वेळेला तुम्ही जर तुषार सिंचनाने पाणी दिलं तर त्याच्या फुलकिड्यांचा प्रादुर्भाव कमी होतो.
हा गेल्या 34 वर्षातला माझा अनुभव आहे. थोडक्यात काय की फक्त सिंचन पद्धती त्याच शेतकऱ्यांनी जर बदलवली, जर हातामध्ये घेतली, तर 20 दिवस असो अथवा रात्री असो, त्याची सिंचन पद्धती चांगली होते. त्याला पिकाला मोजून पाणी देता येतं. याला पाण्याची उत्पादकता वाढणं म्हणतात. म्हणजे थोडक्यात बघा बरं का, ह्या पद्धतीने मला काय काय साध्य झालं ते पण मी तुम्हाला सांगतो. तुषार सिंचनाकडे वळाल्यामुळे मला टोकन पद्धतीने पिकांची लागवड करता येऊ शकली. आता त्याच्यासाठी आधुनिक तंत्रज्ञान आलंय आता. म्हणजे टोकन यंत्र आलेत, माणसांनी त्यावेळेला 91 साली तर फार अवघड परिस्थिती होती. पण 91 साली एक चांगली गोष्ट होती की मजूर उपलब्ध होते. आज मजूर पण उपलब्ध नाही शेतीसाठी. म्हणजे मजुरांची काम करण्याची मानसिकता नाही. तर टोकन केल्यामुळे काय झालं तर बियामध्ये बचत झाली, म्हणजे सीड यूज इफिशियन्सी वाढली. पाणी मोजून मापून देण्यामुळे काय झालं की पाण्याची इफिशियन्सी वाढली, म्हणजे वॉटर यूज इफिशियन्सी वाढली. या ठिकाणी वीज मला 4च तास गरज आहे. विजेची गरज मला फक्त 4च तास आहे. म्हणजे इथं पॉवर यूज इफिशियन्सी वाढली. पाणी धरण्यासाठी मजूर लागत नाहीये, म्हणजे लेबर यूज इफिशियन्सी वाढली. म्हणजे हे जे इनपुट्स आणि रिसोर्सेस आहे, ह्या प्रत्येकाची यूज इफिशियन्सी वाढल्यामुळे मी इफिशियंट झालोय आज. हा मुद्दा, हा शास्त्रीय मुद्दा शेतकऱ्यांनी समजून घेणं गरजेचं आहे. पाणी मुबलक आहे म्हणून आम्ही ठिबक तुषार करणार नाही, ह्या म्हणण्याला काही अर्थ नाही. उलट पाणी मुबलक असताना ते ज्यावेळेला हे करतील त्यावेळेस त्यांचा तणांचा प्रादुर्भाव कमी झालेला असेल, रोपांची संख्या सम्यक प्रमाणात त्यांना ठेवण्याचं हेतू त्यांचा साध्य झालेला असेल. प्रत्येक झाडापासून मला किती धान्य घ्यायचं 1 स्क्वेअर मीटर प्रमाणे निरीक्षण घेऊन तो त्याच्यामध्ये अतिशय मोठ्या पद्धतीने उत्पादन वाढू करू शकतो. या सगळ्या पद्धतीचं एका वाक्याचं उत्तर असं आहे की पर प्लांट पोटेन्शियल वाढतं आणि प्लांट पॉप्युलेशन एका एकरामध्ये सम्यक प्रमाणे राखता येतं. प्लांट पॉप्युलेशन आणि पर प्लांट पोटेन्शियल याचा गुणाकार केला का सर्वाधिक उत्पादन, हे त्याचं उत्तर आहे. ओके सर, कमी पावसाची शक्यता लक्षात घेऊन आता जर का आपण महाराष्ट्रातला क्रॉप पॅटर्न बघितला तर त्याच्यामध्ये कापूस आहे, सोयाबीन आहे, हे खरीपाची प्रमुख पीक आहे. त्यानंतर मग तूर, मूग, उडीद आहे, तूर आहे. आता या पिकांना समोर ठेवून पाण्याचं मोजमाप करणं म्हणजे मोजून पाणी देणं, याच्यासाठी काही साध्या पद्धती आहेत का, किंवा ज्या शेतकऱ्यांना सहज पद्धतीनं अवगत होतील आणि त्यांना त्या प्रत्यक्ष वापरता येतील? मी एक ठोकताळा सांगतो पुन्हा तुम्हाला. मग जसं मी ठोकताळ्याचं गणित सांगू तुम्हाला मिलीमीटरचं उत्तर सांगून सांगितलं. तर आता याच्यामध्ये काय आहे की समजा त्या शेतकऱ्यांनी कपाशी किंवा तूर केलेली आहे असं आपण गृहीत धरूया. तर त्या शेतकऱ्याला त्याच्या एका सबमेन मध्ये किती लॅटरल आहेत, प्रत्येक लॅटरलवर ड्रिपर किती आहेत, आणि त्यांनी काय करायचे, संच सुरू केल्यानंतर रॅन्डम 4 ड्रिपरच्या खाली भांडे ठेवायचे 15 मिनिटासाठी एका ड्रिपरच्या खाली. हा म्हणजे काय होईल की रॅन्डम 4 ठिकाणी 4 भांडे ठेवले, संच चालू आहे, 15 मिनिटांमध्ये त्या भांड्यामध्ये किती पाणी साचलं हे त्यांनी मोजायचंय. म्हणजे हे बघा, प्रत्येक शेतकरी, आता त्या रावेर तालुक्यामधला एक तरुण शेतकरी, त्याला विचारलं तू ड्रीप चालवतो केळीला तर किती लिटर पाणी पडतं, तो म्हणजे 4 लिटर पर आवर. बघा गमती जमती कशा आहेत बरं, अगदी मोकळा बोलून गेला तो, 4 लिटर पर आवर. म्हटलं असं का बरं, ते म्हणजे कंपनीने सांगितलंय. म्हटलं बरं ओके, मला वेळ आहे, मी बसतो, तू 15 मिनिटं जाऊन एवढा प्रयोग करून माझ्यासाठी. त्यांनी 15 मिनिटाचा प्रयोग केला आणि 15 मिनिटांमध्ये त्याच्या 15 मिनिटांमध्ये अर्धा लिटर पाणी साचलं प्रत्येक बाटलीमध्ये. आता 4ही बाटल्यांमध्ये सारखं पाणी साठलं, ही त्याची फार मोठी जमेची बाजू. कशाने, का प्रेशर व्यवस्थित क्रिएट आहे. समजा प्रेशर क्रिएट नसतात तर याच्यातही व्हेरिएशन येतं पुन्हा 4 बाटल्यांमध्ये. एका बाटलीत अर्धा लिटर, एकीत पाऊण लिटर, एकीत 250 मिली असं. पण तो म्हटला 4ही बाटल्यामध्ये अर्धा लिटर साचले 15 मिनिटांमध्ये. म्हणजे 15 मिनिटांमध्ये अर्धा लिटर तर एका तासामध्ये 2 लिटर झालं तुझं. मग तू 4 लिटर पर आवर असं कसं काय म्हणतो. अशा रीतीनं त्या शेतकऱ्याला आपल्याला सोप्या पद्धतीने जर पाणी किती द्यायचं हे जर शिकून सांगायचं असेल तर त्याचं उत्तर असं आहे की त्यांनी त्या सबमेन मध्ये 4 ठिकाणी भांडे ठेवायचे, 15 मिनिटात किती पाणी पडतं ते काढायचं आणि ती सबमेन जेवढ्या क्षेत्रावर चालू आहे त्या क्षेत्रावरच्या एकूण ड्रिपर मधून काढलेलं पाणी लिटर मध्ये मोजायचं. तो गुणाकार आहे, म्हणजे तो रॅन्डम. आणि जितक्या क्षेत्रावर पाणी चालू होतं त्याला स्क्वेअर मीटरनी त्याची मोजमाप करायचं आहे. लिटर भागिले स्क्वेअर मीटर, सोपं गणित एकदम. ठोकताळा हा म्हणजे शास्त्रीय भाषेमध्ये नाही, परंतु आपल्याला शेतकऱ्याला पाण्याची उत्पादकता वाढवण्याकडे वळवायचं आहे, त्याच्यासाठीचा हा ठोकताळा आहे. त्याला जितकं लिटर पाणी त्या क्षेत्रावर पडलंय ते पाणी लिटर मध्ये भागिले स्क्वेअर मीटर, याचं उत्तर जे येतं ते मिलीमीटर मध्ये असतं. आणि मग त्याच्यानंतर गंमत काय येईल की मग विद्यापीठ आहेत, कृषी विज्ञान केंद्र आहेत, आपले सेंट्रल गव्हर्नमेंटचे सेंटर आहेत, या ठिकाणी सगळा हा डेटा तयार आहे की समजा कपाशीचं पीक आहे, ड्राय स्पेल पडलाय, खंड पडलाय, पाऊस पडत नाहीये,
तुरीचं पीक आहे, ठिबक केलेलं आहे, विहिरीमध्ये पाणी शिल्लक आहे, तर किती पाणी दिलं पाहिजे, किती सेंटीमीटर पाणी दिलं पाहिजे, याचे अतिशय सगळे पूर्णपणे प्रयोग विद्यापीठावर, कृषी विज्ञान केंद्रावर झालेला आहे. त्याचा अभ्यास आपल्याला करावा लागेल आणि मग तितकं पाणी त्याला मोजून द्यावं लागेल. पाणी मोजण्यास हे अच्छा. अतिशय सोपा ठोकताळा आहे माझा. हं. तुम्ही हे सगळं सांगत असताना तुमचा एक अनुभव आहे. तुम्ही तसे डॉक्टर आहात, परंतु तुम्ही सगळं सोडून म्हणजे या डॉक्टरकीसोबत पाण्यासाठीचा डॉक्टर व्हायचं असं तुम्ही एक ठरवलं होतं आणि काटेकोर शेती ज्याला म्हणतो आपण प्रिसाइज फार्मिंग त्याच्याकडे तुम्ही वळालात आणि त्याचा स्वीकार केलात. हो, हो. त्यासाठीच्या वेगवेगळ्या तंत्रज्ञानाचा फायदा करून घेतलात किंवा त्याचा वापर केला प्रत्यक्ष आणि त्यातनं तुमचा एक अनुभव पण तयार झाला. हे सगळं करण्यामागे या हो. सगळ्यामध्ये तुमचे काय-काय प्रयोग होते हं. आणि त्या प्रयोगाचे निष्कर्ष काय आलेले होते, ज्यातनं तुम्हाला चांगलं उत्पादन मिळालं किंवा एक प्रकारे उत्पादनाची शाश्वती मिळाली. असे काही प्रयोग आमच्या शेतकऱ्यांसाठी हो. तुम्हाला शेअर करता येतील का? हो, निश्चितच. ॲक्चुअली माझा आवडीचा हंगाम हा रब्बी हंगाम आहे. हं. खरीप हंगामामध्ये अतिवृष्टी किंवा अल्पवृष्टी हे 2 धोके असतात. पण हं. रब्बी हंगाम मी का निवडला माझ्या मॉडेलसाठी? तर रब्बी हं. हंगामामध्ये प्रत्येक शेतकऱ्याला माहीत असतं, की आपल्या शेजारचा ओढा किती भरून गेलाय, आपल्या जमिनीवर हं. पाऊस किती पडलाय. तो जर धरणाच्या लाभ क्षेत्रातला असेल, तर त्या धरणाचं पाणी मला किती मिळणार आहे, याची शाश्वती त्या शेतकऱ्याला असते रब्बी हंगामामध्ये. आणि हा धागा पकडून मी माझ्या शेतावरचं जे मॉडेल तयार केलं, ते 3 पिकांसाठी तयार केलं. हरभरा, गहू आणि कांदा. आता थोडासा हं. तुमचा आजचा विषय खरीपाचा जरी असला तरी मला रब्बीचं मॉडेल सांगणं जास्त गरजेचं वाटतं. ते मॉडेल जर एकदा बरोबर. समजून घेतलं शेतकऱ्यांनी तर ते खरीपासाठी पण नाही वापरतील. असं बरोबर? मॉडेल रब्बीचं मॉडेल सुद्धा म्हणजे पुढच्या काळात सुद्धा म्हणजे खरीपात जर का पाऊसच पडला नाही, तर रब्बीसाठी सुद्धा हो, हो. शेतकऱ्यांना सिंचनाचं व्यवस्थापन करावंच लागणार आहे. त्याच्यामुळे ते मॉडेल सुद्धा केलंच महत्वाचंच आहे. केलंच पाहिजे. आणि मग काय झालं, हं. 1991 सालापासून याचं शास्त्र आणि गणित मी ज्यावेळेला समजून घेतलं पाणी व्यवस्थापनाचं, तुषार सिंचनाचं, त्याच्यातनं हं. माझ्या ध्यानात आलं, की माझी मध्यम भारी जमीन जी आहे, ही मध्यम भारी जमीन 4 तासाचं पाणी धरून ठेवते. 4 तास हं. एकदा पाणी दिलं, की ती धरून ठेवते. हं. आणि जे 3 पिकं मी निवडले, हे तिन्ही पिकांची पाण्याची गरज बघा. मी तर म्हणजे निसर्गाला फार धन्यवाद देतो, की हरभरा पिकाची गरज त्यांनी अतिशय कमी ठेवलेली आहे. त्याच्या दुप्पट गरज गव्हाची आहे आणि त्याची तिप्पट गरज कांद्याची आहे. पुन्हा गंमत बघा, हरभरा हा आपण 15 ऑक्टोबरला सुरू करतो. गहू 15 नोव्हेंबरला बरोबर. सुरू करतो आणि कांदा 15 डिसेंबरला सुरू करतो. म्हणजे निसर्गाने तिथं पण तुम्हाला संधी दिलेली पाणी व्यवस्थापन करण्यासाठी. अशा हं. रीतीनं माझ्या शेतावर माझा ठोकताळा एकदा तयार झाला. 8 नोझलचा संच आहे. पीव्हीसी पाईपलाईन कडेने केलेली आहे. 160 फुटावर आउटलेट काढून ठेवलेले आहेत. विहिरीपासून मेन लाईनला जिथं जोडतो मी विहिरीच्या जवळ तिथं बायपास टाकून तिथं प्रेशर मीटर आणि व्हॉल्व बसवलेला आहे, की जेणेकरून विहिरीची पाणी पातळी वर ज्यावेळेला असेल त्यावेळेला तो पंप पाणी ज्यादा देणार आहे. मला तर 240 लिटर पाण्याची गरज आहे फक्त मिनिटाला. उरलेलं पाणी परत विहिरीत सोडून देता येतील. पार्ट सर्कल नोझलचा वापर मी सुरू केलाय. म्हणजे शेताच्या कडेनी मी अर्धे फिरणारे नोझल लावतो. जेणेकरून बाहेर पाणी जात नाही किंवा रस्त्यावर पाणी उडत नाही. म्हणजे तुषार सिंचनामधील हाय हेडचा पंप, बायपास वॉल, प्रेशर मीटर, मेन पीव्हीसी लाईन, 160 फुटावर आउटलेट आणि त्या आउटलेटवरनं ओव्हरहेड स्प्रिंकलर संच चालवणं. ही झाली माझ्या सिंचन पद्धतीची पायाभूत सुविधा. ही पायाभूत सुविधा तयार केल्यानंतर हरभऱ्याच्या बाबतीमध्ये माझा पाढा तयार झाला. पेरणीच्या वेळेला पहिलं पाणी दिलं, की दुसरं 35व्या दिवशी, तिसरं 70व्या दिवशी. हा हरभऱ्याच्या पाण्याचा पाढा झाला. हं. गव्हाचा पाढा हं. माझा पाढा 18चा झाला. 18 एक 18, 18 दोन्ही 36, 18 त्रिक 54, 72 आणि 18 पंचे 90, 90व्या दिवशी पाणी बंद. आणि कांद्याच्या बाबतीमध्ये 11चा पाढा तयार झाला. 11 एक 11 पासून 11 9 99, 100व्या दिवशी पाणी बंद. म्हणजे काय, हरभरा 3 पाणी, प्रत्येक पाणी 5 सेंटीमीटरचं, 15 सेंटीमीटर मध्ये 10 क्विंटल हरभरा, प्रत्येक वेळेला 5 सेंटीमीटर पाणी, 6 पाणी गुणिले 5 सेंटीमीटर, 30 सेंटीमीटर मध्ये 20 क्विंटल गहू आणि एका वेळेला 5 सेंटीमीटर पाणी, 11 पाण्याच्या पाळ्या, 10 पाण्याच्या पाळ्या, 50 सेंटीमीटर मध्ये 150 ते 200 क्विंटल पर्यंत कांदा. म्हणजे 15 टन ते 20 टनापर्यंत कांदा. हे 6 हं. एकरासाठीचं माझं गणित. 3 एकर हरभऱ्यापासून 30 क्विंटल, 1.5 एकर गव्हापासून 15 20 आणि 10 30 क्विंटल आणि 1.5 एकर कांद्यापासून 14 टन जरी गृहीत धरलं तरी 21 टन हे शाश्वत उत्पादन मला फक्त पाणी हातात घेतल्यामुळं आणि स्प्रिंकलरचं मॉडेल तयार करून प्राप्त झालं. आणि कितीतरी महाराष्ट्रामधले आता माझ्या मुलाच्या वयाचे अनुयायी शेतकरी असतील की त्यांनी ते अवलंब सुरू केला आणि एक ताजं
मागच्या 1 वर्षापूर्वीचं उदाहरण आवर्जून सांगेल सर्व ऐकणाऱ्यांसाठी. मयूर खैरनार म्हणून माझ्या मुलाच्या वयाचा मुलगा, माझं यावेळेला त्यांनी व्याख्यान ऐकलं आणि अतिशय म्हणजे नैराश्यात गेलेला. त्यांनी फक्त पाण्याचं गणित समजून घेतलं. मी जे गणित सांगितले पाण्याचं गणित समजून घेतलं. त्याच्याकडे पूर्णपणे स्प्रिंकलर रिडिंग सिस्टीम होती. यावर्षी त्यांनी आनंदाने रब्बी हंगामामध्ये एकरी 10 क्विंटल काबुला हरभरा काढलाय. नंतर मागच्या वर्षी तूर अतिशय चांगली काढली आणि तो म्हणत होता की माझी म्हणजे पूर्णपणे माझी आगतिकता संपून गेली फक्त पाणी व्यवस्थापन समजून घेतल्यामुळे. इतकं महत्व पाणी व्यवस्थापनाला आहे. तुम्ही जो प्रश्न विचारला की ह्या मॉडेलसाठी मी काय केलं आणि त्याचे मला फायदे काय मिळाले, तर मी जे केलं तर मी पायाभूत सुविधा निर्माण केली आणि मला त्याच्यापासून काय मिळालं, तर मला शाश्वत उत्पादनाची हमी मिळाली की मला इतकं उत्पादन मिळेल. याला एकमेव अडचण फक्त कोणती आहे की आसमानी संकट आलं तर, म्हणजे गारपीट आली, वादळ आलं तर. अन्यथा अतिशय चांगली पद्धती ही तुषार सिंचनाची आहे आणि रब्बी हंगाम सोडला तरी खरीप हंगामात पिकाला फायदेशीर आहे. उन्हाळी हंगामातलं उन्हाळी भुईमूग इतका सुंदर येतो स्प्रिंकलर इरिगेशनवर की जवळजवळ दुपटीने वाढ त्या शेतकऱ्याची होते. अशा पद्धतीने तुषार सिंचन हे शेतकऱ्यांसाठी वरदान आहे. तुषार सिंचन म्हणजे ज्या शेतकऱ्याकडे विहिरीत पाणी आहे त्याच्यासाठी वर्षभर पाऊस, तुषार सिंचन म्हणजे त्याचा वर्षभर पाऊस चालू राहणार. ऍटमॉस्फेरिक नायट्रोजन मिळणार, पानांवरची धूळ सगळी धुवून जाणार, त्याच्यावरचे जे टोमॅटो आहे ते मोकळे राहणार, कार्बोहायड्रेट आपलं फोटोसिंथेसिस कर्बग्राम प्रक्रिया एकदम ओके राहणार. असे अनंत फायदे या सिस्टीमचे आहेत. मी तर शेतकऱ्यांना आवर्जून सांगेल की सबसिडी ह्या गोष्टीला कमी महत्व देऊन मला ह्या पाण्यापासून माझी उत्पादकता जर वाढवायची असेल तर बियाणं कमी लागेल, मजूर कमी लागेल, वीज कमी लागेल. फक्त नवरा बायकोची संच उचलण्याची तयारी पाहिजे. कारण तो संच मात्र उचलून ठेवावा लागतो दुसऱ्या दिवशी. आणि नवरा बायको हा शब्द मी का वापरला, कारण की जो पूर्णपणे शेतीवर अवलंबून आहे त्या शेतकऱ्यांनी ही तयारी ठेवलीच पाहिजे. अर्ध्या तासामध्ये संच उचलून ठेवला का खुशाल तो खुर्ची टाकून बसू शकतो. पाण्याची उत्पादकता हा सगळ्यात महत्वाचा भाग त्यातला आहे. एकरी उत्पादकतेपेक्षा पाण्याची उत्पादकता आता शेतकऱ्यांनी लक्षात घेतली पाहिजे. पुढचा जो काही खरीपाचा हंगाम आहे त्याच्यामध्ये या पद्धतीनं नियोजन केलं पाहिजे. एकूणच सरांनी आपल्याला या पद्धतीचं मार्गदर्शन केलेलं आहे. सर, तुम्ही अॅग्रोवनला वेळ दिलात, आमच्या शेतकऱ्यांना मार्गदर्शन केलं आणि तुमचे जे काही अनुभव आहेत ते आमच्या या व्यासपीठावरती मांडलेत, तुम्ही आमच्यासोबत शेअर केलेत आणि वेळ दिलात त्याबद्दल अॅग्रोवन कडून तुमचं खूप खूप धन्यवाद. धन्यवाद. आणि संपर्कात राहूया. शेतकऱ्यांना शुभेच्छा तर देतोच, पण काही अडचणी असतील तर शेतकरी मला संपर्कही करू शकता. मी त्यांना त्याप्रमाणे मार्गदर्शनही करेल. मी फक्त आता रात्री मात्र जेवण करून फोन स्विच ऑफ करतो अशा वेळेला माझी बायपास सर्जरी झाली असल्यामुळं. परंतु कोणती अडचण आली तर मला विचारा, मी शेतकऱ्यांना सांगण्यासाठी तयार असेल. आणि पुन्हा एकदा आवर्जून मी कळकळीची विनंती करतो, भुईदंडाची शेती हळूहळू बंद करा, ठिबक तुषारकडे वळा. अतिशय आनंद आहे. येस, थँक्यू सर, धन्यवाद. ओके, धन्यवाद.